नमस्कार, मी कविता, सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग पाहणार आहोत. पेपर कटिंग प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहोत. तर त्याचं आपण चेस्ट आहे 29 साईज आणि फुल बस्ट आहे 32 आणि उंची घेणार आहोत आपण 13 इंचाची आणि कमर आहे 24.5 इंच, बाही लांबी आहे 9.5 इंच आणि दंड घेर आहे 9 इंचाचा, मुंडा घेर आहे 13.5 इंच. मुंडा घेर आपला हा आर्म होल राऊंड म्हणजे मुंडा घेर आणि पुढचा गळा असणार आहे 5.5 इंचाचा, मागचा गळा असणार आहे 9.5 इंचाचा आणि बस्ट पॉईंट आपला इथून इथपर्यंत बस्ट पॉईंट असणार आहे 8.5 इंच आणि शोल्डर असणार आहे 14 इंचाचं. तर आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग पेपर कटिंग पाहणार आहोत 29 साईजचं. ओके, चला तर मग आपण सुरुवात करूया पेपर कटिंगला. हे पहा, परत एकदा तुम्हाला मी मी लिहून घेतलेलं माप परत एकदा तुम्हाला दाखवते. हे पहा, ओके. हे पहा, हा मी पेपर घेतलेला आहे. याच्यावर आपण सर्वप्रथम उंचीचं माप टाकणार आहोत. उंची आपली आहे 13 इंचाची, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 14 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे घेणार आहोत. हे पण 14 इंच. तसंच आपण अजून एक मार्किंग करून घेणार आहोत 14 इंचावरती, जेणेकरून आपली ही खालची रेषा सरळ येईल. असे 3 ठिकाणी मी समांतर असे मार्किंग करून घेतलेले आहे. तर हे पहा, आपण ही सरळ रेषा मार्किंग करून घेतलेली आहे आणि उरलेला पेपर आपण कट करून काढणार आहोत. हे पहा, ओके. तर हे झालं आपलं उंचीचं मार्किंग. आता काय करणार, आपण चेस्ट लाईनचं मार्किंग करणार आहोत. चेस्ट लाईन आपण 5.5 इंचावरती इकडे एक मार्क करणार आहे मी. हे पहा, तसंच अजून एक मार्किंग करून घेणार आहे 5.5 इंच. असं 3 मार्किंग केल्यामुळे आपली रेषा एकदम सरळ येणार आहे. आता आपला पाठचा गळा किती इंचाचा आहे? 9.5 इंचाचा. मागचा गळा आपला 9.5 इंचाचा आहे. तर त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच प्लस करून गळा उंचीचं मार्किंग टाकून घेणार आहोत. 9.5 अधिक अर्धा म्हणजे 10 इंच, बरोबर. आणि पूर्ण उंची आपण 13 इंच अधिक 1 इंच असं 14 इंच उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. हे आपलं गळा उंचीचं मार्किंग झालेलं आहे. आता आपण शोल्डरचं मार्किंग करणार आहोत. तर शोल्डर आहे आपलं 14 इंचाचं. हे पहा, शोल्डर किती आहे? 14. त्याच्या निम्मे घ्यायचे आपल्याला 7 इंच. हे पहा, तर या बाजूने आपण शोल्डरचं मार्क करणार आहोत. 14च्या निम्मे 7 इंच. 7 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे. आता ह्या 7 इंचमधून आपल्याला शोल्डर मायनस करून घ्यायचा आहे, कारण गळा आपला डीप आहे. 9.5 इंचाचा गळा आहे, त्याच्यामुळे आपल्याला डीप गळा असल्यामुळे शोल्डरच्या अर्ध्यामधून 1.25 इंच शोल्डर कमी करून घ्यायचं आहे. तर आता ह्याच्यामधून आपल्याला 1.25 इंच कमी करायचे. हे पहा, 1.25 इंच म्हणजे हे पहा, हे 1.1 2 3 4 5 6 रेषा. हे पहा, हे 1.25 इंच इथपर्यंत येते लक्षात. हे 1.25 इंच. ओके, तर हे 1.25 इंचावरती एक मार्किंग केले. आपले किती उरलं शोल्डर? 5 इंचाचं, बरोबर. सॉरी, शोल्डर किती उरलं आपलं? 5.25 इंचाचं. हे पहा,
ते खालच्या बाजूने आपण जी चेस्ट लाईन ओढली होती तिथून त्या सरळ रेषेवर एक 5.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, जेणेकरून आपली ही मुंडा रेषा सरळ येईल शोल्डरपासून इथपर्यंत. शोल्डर किती उरले आपलं 5.25 इंच, बरोबर. हे पहा. आता आपल्याला गळा रुंदी द्यायची. गळा रुंदी मी देणार आहे 2.25 इंच किंवा 2.5 इंचाची दिली तरी चालेल. हे पहा 2.25 इंचाची मी गळा रुंदी देणार आहे, 2.25 इंच. आणि आता गळ्याचा ब्रॉडनेस आपल्याला मी 2.25 इंचावरती ठेवणार आहे किंवा 2.5 इंच ठेवला तरी चालेल, कारण छोट्या मापाचा आहे ब्लाऊज. पण माझं जे कस्टमर आहे त्यांना गळा ब्रॉड हवा आहे, त्याच्यामुळे मी गळ्याचा ब्रॉडनेस 2.25 इंचावरती ठेवणार आहे. आणि मग हे 2.25 इंच आणि आपलं गळ्याची रुंदी 2.25 इंचावरती ठेवलेली आहे. तर असा एक बॉक्स मी तयार करून घेणार आहे. हे आपलं आहे बॅक पार्टचं कटिंग, बरोबर. आता ह्या गळ्याला मी शेप देऊन घेणार आहे गोलाकार. तुम्ही फ्रेंच कर्वच्या साह्याने सुद्धा देऊ शकता किंवा तुम्हाला हाताने एकदम छान असं देता येत असेल तर हाताने सुद्धा देऊ शकता. आता थोडंसं आपल्याला इथे राऊंड करून घ्यायचं आहे. हे पण किती छान एकदम राऊंड आलेला आहे. आता आपण कमरेचं माप टाकणार आहोत. कमर आहे 24.5 इंचाची. तर पहा 24.5चा चौथा भाग 6.1. हे पहा 6.1 आलं लक्षात. इथपर्यंत 6.1. तर ते एक मार्क करून घ्यायचे 6.1. त्याच्यानंतर टक्ससाठी मी 1 इंचाचा टक्स घेणार आहे. तर 1 इंच हे टक्ससाठी असणार आहे. हे पहा हे अंतर आपलं टक्ससाठी झालं. आणि शिलाई माया माझी 2.25 इंचाची असते, म्हणजे शिलाई मार्जिन. हे पहा 2.25 इंचावरती एक मार्क केलं. हे पहा ओके. त्याचप्रमाणे आपले आता ही चेस्ट लाईन आहे. चेस्ट लाईन तर आपले छाती किती आहे, चेस्ट अप्पर चेस्ट 29. गळा डीप असल्यामुळे आपण अप्पर चेस्टचा चौथा भाग 7.25 इंच एवढं घेणार आहोत. हे पहा 7.25 इंच. ओके 7.25 इंचावरती एक मार्क केले, म्हणजे छाती आहे आपली 29 इंच. त्याच्यामध्ये पुढे हे अंतर 2.25 इंच शिलाई मार्जिन. हे पहा इथे सुद्धा 2.25 इंच आणि इकडे कमरेच्या म्हणजे कमरेचं माप टाकताना सुद्धा 2.25 इंच ही आपली शिलाई माया असणार आहे, बरोबर. तर त्याचं मी तुम्हाला मार्क करून दाखवते. हे पहा हे आपलं शिलाई मार्जिन झालं. ओके. तर आता आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर आता इथे काय आपला मुंडा घेर आहे 13.5 इंचाचा, बरोबर. तर आपण हे 5.5 इंचावरती हे मुंडा खोलीचं मार्किंग केलेलं आहे, बरोबर. तर आपल्याला ह्याचा मध्य काढायचा आहे या रेषेचा. हे पहा 5.5चा मध्य 2.25 इंच. जर तुम्हाला 2.25 इंच 5.5चा मध्य काढायला जमत नसेल तर असा हा टेप हा मेजर टेप इथे फोल्ड करायचा आहे, म्हणजे आपलं तुम्हाला बरोबर हा मध्य मिळून जाईल. ओके. त्याचप्रमाणे या रेषेच्या या बाजूला 0.5 इंच मार्किंग करून एक रेषा ओढून घ्यायची आहे तिरकस. हे पहा ही तिरकस रेषा ओढलेली आहे आणि इकडे हे अंतर 0.25 इंचाचं आलं पाहिजे. आता आपल्याला हे उरलेलं अंतर हा पेपर साईडचा कट करून काढते मी. हे पहा आता मला मुंड्याचा शेप द्यायचा आहे, त्यामुळे पेपर हा मी माझ्याकडे फिरवून घेतलेला आहे, बरोबर. आता पहा इथपर्यंत आपलं हे सरळच असणार आहे मुंड्यापर्यंत आणि इथून असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर हे पहा तर तुम्ही फ्रेंच कर्वच्या साह्याने सुद्धा देऊ शकता किंवा हाताने सुद्धा देऊ शकता. तुम्हाला छान असा येत असेल शेप तिथं हाताने, तर मी हाताने देऊन घेते शक्यतो.
हे याप्रमाणे आपण हा शेप देऊन घेतलेला आहे बरोबर. आता आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे. आपला मुंडा घेर किती आहे 13.5 इंचाचा. 13.5 इंचाचे अर्धे 6.25 इंच बरोबर. वरती ते अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचे मुंडा मोजत असताना. हे पहा आपलं किती आले आहे 7 इंच बरोबर. 6.25 यायला पाहिजे तर 7 इंच आलेलं आहे. तर आपला मुंडा घेरा आहे 7.5 आपलं 13.5 इंचाचा. त्याचा अर्धा होतो आपला 6.25 इंच. तर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा यायला पाहिजे. जेव्हा आपण हा शेप देतो ना त्यावेळी अर्धा इंच आपलं एक्स्ट्रा यायला पाहिजे. म्हणजे आपलं यायला पाहिजे 7.25 इंच. त्यामुळे आपण थोडासा मुंडा इथं खाली उतरून घेतो हा शेप. ओके. बाकी आहे तसा शेप आपला ठेवून घ्यायचा आहे. ओके. तर परत एकदा आपण मुंडा घेर मोजणार आहोत. हे पहा व्यवस्थित असा मोजून घ्यायचा आहे मुंडा. 7.1 आपला एक रेषा आपल्याला कमी येतो आहे. तर आपण परत एकदा थोडंसं अजून खाली घेणार आहोत. म्हणजे आपल्याला मुंडा मोजूनच आपल्याला हे कटिंग करायचं आहे. ओके. तर पहा आता आपला करेक्ट आलेला आहे 7.25 इंच बरोबर. मुंडा राऊंड तयार मुंडा घेर किती आहे आपला 13.5 इंच. 13.5चे अर्धे 6.25 इंच. आणि हा राऊंड मोजताना 6.25 इंचामध्ये अर्धा इंच हा एक्स्ट्रा यायला पाहिजे मुंडा राऊंड बरोबर. तर पहा मग आता मी कटिंग करून घेते याचं मुंड्याचं. हा पेपर माझ्याकडे फिरवून घेतलेला आहे. कटिंग केल्यानंतर मी तुम्हाला परत एकदा मुंडा राऊंड मोजून दाखवणार आहे. हे पहा हे पहा आता आपला हा मुंडा राऊंड थोडासा खाली गेल्यामुळे आपलं कटिंगसुद्धा मुंड्याचं थोडंसं या बाजूला गेलेलं आहे. मुंडा राऊंड खाली गेल्यामुळे आपण या शेपवरून कटिंग केलेलं नाही. थोडंसं इकडे गेलेलं आहे पहा या बाजूला. ओके. तर आता इथे एक मी नॉच लावणार आहे. हे पहा ही जी फिटिंगची रेषा आहे आपली 7.25 इंचावरती आपण मार्क केलेलं होतं तिथे हा नॉच लावून घ्यायचा. आणि आता परत एकदा मी तुम्हाला मुंडा राऊंड मोजून दाखवते. बरोबर 7.25 इंच आपला यायला पाहिजे. हे पहा बरोबर 7.25 इंच आपला आलेला आहे. ज्यावेळी आपण ब्लाऊज स्टिच करून आपला संपूर्ण तयार होतो त्यावेळेस आपला बरोबर 6.25 इंचाचा अर्धा इंच म्हणजे अर्धा भाग 6.25 इंच हे अंतर आणि हे अंतर बरोबर 6.25 इंचाचं येतं. ओके. आता अजून एक आपलं टक्सचं मार्किंग करायचं राहिलेलं आहे. आता ह्याचा मध्य काढणार मी कमरेचा पूर्ण मध्य. हे पहा हे आहे 9.25 इंच आणि ह्याचा मध्य करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा हे टक्स इथे आपण टक्स घेणार आहोत. तर टक्ससाठी आपण किती मार्जिन केलेलं आहे 1 इंचाचं बरोबर. तर हे पहा या बाजूने अर्धा इंच आणि या बाजूने अर्धा इंच. आणि हा टक्सची उंची घेणार आहे मी 4 इंचाची.
टक्स बरोबर आपला तिरकस आला पाहिजे. हा झाला आपला टक्स बरोबर. आता ह्याला सुद्धा आपण नॉच लावून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला टक्स घेताना मोजून घ्यायला नको. आता आपण नॉच लावले की आपण टक्स घेताना एकदम बरोबर आपला टक्स अर्धा इंचाचाच येतो. इथे एक नॉच आणि हा अर्धा इंचावरती एक नॉच लावणार आहे. हे पहा बरोबर. आता या बाजूला कमरेच्या या बाजूला आपल्याला अर्धा इंच वरती घेऊन एक शेप द्यायचं, एक तिरकस रेषा ओढून घ्यायची आहे. हे पहा बरोबर अर्धा इंचाचं मार्किंग करायचं आपल्याला वरती या बाजूला. हे पहा आणि इथून एक रेषा ओढायची आपल्याला कुठपर्यंत, टक्सचा जो हा नॉच लावलेला आहे, हे पहा हा जो नॉच लावलेला आहे तिथपर्यंत अर्धा इंच अशी तिरकस रेषा ओढून घ्यायची आहे. हे पहा बरोबर इथे. ओके. आणि हे आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. हे पहा आता आपण हे तिरकस का कट केलं हे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे, तरीसुद्धा परत एकदा सांगते. ज्यावेळेस आपण हा टक्स घेतो त्यावेळेस आपली ही रेषा सरळ होऊन जाते. ही जे अर्धा इंच आपण कट केलेलं आहे ते बरोबर असं इथे खाली सरळ रेषेमध्ये येतं. हे बघा तुम्हाला दाखवते मी परत एकदा. आता आपण हे अर्धा इंचावरती एक मार्किंग करून घेते मी. हे पहा हे जेवढं आपण कट केलं होतं, तर हा टक्स घेतल्यानंतर हे पहा हे आपलं बरोबर हे टक्स घेतल्यानंतर हे अंतर सरळ होऊन जातं, म्हणून आपण हे अर्धा इंचवरती तिरकस कापलेलं आहे बरोबर. तर आता मी गळ्याचं कटिंग करून घेते आहे. हे पहा किती छान असा राऊंड तयार झालेला आहे. पहा या बाजूने तुम्हाला दाखवते किती छान असा दिसतोय राऊंड. इथे टक्सचे नॉचेस लावलेले आहेत. ओके. आणि हा आपला फिटिंगसाठीचा नॉच लावलेला आहे, दिसतोय का पहा. हे पहा इथून आपल्याला बरोबर सरळ असं फिटिंग आपलं येणार आहे ब्लाऊजचं. ओके. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग पाहणार आहोत, फ्रंट पार्टचं. ओके. तर पहा आता आपलं पुढच्या भागासाठी आपण मार्किंग करणार आहोत किंवा कटिंग करणार आहोत. तर पुढच्या भागासाठी पहा आपल्याला फुल बस्टचं मेजरमेंट लागणार आहे. तर फुल बस्ट आहे आपलं 30 इंच बरोबर. आणि हां पुढचा गळा आपला आहे 5.5 इंचाचा. हे पहा पुढचा गळा आहे आपला 5.5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून आपण 6 इंचावरती एक मार्किंग करणार आहोत. हे पहा इथून 6 इंचावरती. ओके. आणि आता पुढच्या भागाचं शोल्डर ह्याच्यामधून आपल्याला 1.5 इंच वजा करून घ्यायचा आहे. पुढचा गळा आपला आहे 5.5 इंच, म्हणजे 6 इंच. समजा 6 इंचाचा बी गळा असेल तरीसुद्धा आपल्याला शोल्डर 1.5 इंच वजा करून घ्यायचा आहे. तर आपण शोल्डरचं मार्किंग करूया. शोल्डर किती आहे आपलं 14 इंच. 14च्या अर्धा आहे 7 इंच. पाठीमागच्या भागाप्रमाणेच मी तुम्हाला इथे माप टाकून दाखवते आहे शोल्डरचं. त्याच्यामधून आपल्याला 1.5 इंच वजा करायचं आहे. हे पहा 1.5 इंच हे आपण वजा केलेलं आहे. 1.5 इंच हे पहा एवढं. हे 1.5 इंच म्हणजे 1.4. 1च्या पुढे 4 रेषा म्हणजे 1.5 इंच एवढं मी वजा करून घेतलेलं आहे इथे. हे पहा हे मार्किंग दिसते. हां आता किती शोल्डर उरलं आपलं, हे पहा 5.5 इंचाचं. म्हणजे पुढच्या भागासाठी आपण शोल्डर 5.5 इंचाचं टाकणार आहोत बरोबर. आता पाठीमागचा भाग आपल्याला आहे तसंच त्याच्यावरती ठेवायचा आहे. कुठे आपण हा शोल्डर मॅच करून घ्यायचा आपल्याला. हे
शोल्डर कितीवरती टाकलेलं आहे आपण 5.5 इंचावरती. तर हे शोल्डर आपण पाठीमागचं शोल्डर आणि हे शोल्डर आपल्याला मॅच करून घ्यायचं आहे. हे पहा, हे पहा. आणि मग आपल्याला शोल्डरचं मार्किंग आहे तसं करून घ्यायचं आहे. मुंढ्याचं हे पहा, आता तुमच्या लक्षात येईल आपला मुंडा आपला इथून कट नव्हता, थोडासा इकडे पुढे गेलेला आहे, कारण मुंडा घेर आपला थोडासा खाली वाढवून घेतला आपण आपला मुंडा राऊंड परफेक्ट येण्यासाठी. ओके, हे गळा रुंदीचं मार्किंग केलेलं आहे. ओके, आता पहा, आता आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. ही उंचीची रेषा हे पहा, ही आपण उंचीची रेषा सरळ रेषा ओढून घेतलेली आहे. आणि हा इथे एक नॉचसुद्धा लावून घेतलेला आहे आपल्या फिटिंगच्या रेषेचा, बरोबर. आता पहा, आता आपल्याला हा बॅक पार्ट बाजूला ठेवायचा आहे. हा आहे बॅक पार्ट. ओके, अप्पर चेस्ट 29 म्हणजे 29. तर हा आपण साईडला ठेवूया जरा वेळ. आता आपण पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेणार आहोत सर्वप्रथम. त्यासाठी मी परत एकदा हा पेपर माझ्याकडे फिरवून घेते. ओके, आता हा पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे. थोडासा आतल्या बाजूने येणार आहे. हो का, हा आपला पुढच्या मुंड्याचा शेप तयार झालेला आहे. ओके, आता परत एकदा पेपर आपला आहे त्या स्थितीमध्ये मी ठेवून घेतलेला आहे, पहिला होता तसा. आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे, पण गळ्याचं मार्किंग 6 इंचावरती केलं होतं. आता याचं ब्रॉडनेस इकडे मी 3.25 इंचाचा देणार आहे. पुढच्या गळ्याचा ब्रॉडनेस म्हणजे पुढच्या गळ्याची रुंदी. इथे ह्याला सुद्धा आपल्याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. हे पहा, याप्रमाणे. तर आपल्याला अजून गोल ब्रॉड असा गळा हवा असेल तर कशा पद्धतीने शेप द्यायचा आहे पहा. या रेषेच्या थोडासा बाहेर गेलेला आहे आणि इथून परत आपल्याला हे पहा. तर हा शेप आपल्याला, हा बाहेरचा शेप आपला झाला, म्हणजे प्रॉपर असा राऊंड येणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बस्ट पॉईंटचं माप टाकून घ्यायचं, बस्ट पॉईंटचं मार्किंग करायचं आहे. तर बस्ट पॉईंट आहे आपला 8.5 इंचावरती. हे मी बॉडी मेजरमेंट घेतलेलं आहे. बस्ट पॉईंट आहे 8.5 इंच. तर आपल्याला 9 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर का वरच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि तिथून खाली 8.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. हे आहे आपलं बस्ट पॉईंट, म्हणजे चेस्ट लाईन, बस्ट पॉईंटची लाईन. तर तिथे आपण एक सरळ रेषा ओढून घ्यायची. आपली जी बस्ट पॉईंटची रेषा आहे ती सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. आणि हो, ह्या इकडे मी फुकाईपट्टीसाठी मी जागा सोडलेली नाही, शिलाई मार्जिन. ओके, तर ते लक्षात असू द्या. या बाजूला मी शिलाई मार्जिन सोडलेलं नाही. तर मी ते पेपर कट म्हणजे आपलं कापड कटिंग करणार आहोत त्यावेळेस मी इकडे या बाजूला शिलाई मार्जिन फुकाईपट्टीसाठी वाढवून घेणार आहे. ओके, तर पहा, मी इकडे चेस्ट लाईन आखून घेतली आहे फुल बसची 8.5 इंचावरती, म्हणजे अगदी वरपासून 9 इंचावरती शिलाई मार्जिन सोडून 8.5 इंचावरती, बरोबर. तर आता फुल बस्ट आहे आपलं 30 इंच. तर आपल्याला या रेषेवरती, फुल बसच्या रेषेवरती आपल्याला फुल बसचा 10वा भाग असं टाकायचं आहे. आपल्याला मार्किंग करायचं आहे, माप टाकायचं आहे. तर फुल बस्ट आहे 30 इंच, त्याचा 10वा भाग येतो 3 इंच. 10वा भाग काढताना फक्त मध्ये एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे.
म्हणजे आपला छातीचा 10वा भाग आपल्याला मिळून जातो. तर हे पहा, इथे मी 3 इंचावरती एक मार्किंग करणार आहे इथे. ओके. आता खालच्या बाजूला 1 इंच, आता हे जे आपण 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे तसंच मी खालच्या बाजूला सुद्धा 3 इंचावरती एक मार्किंग करून घेते आणि त्याच्यामधून आपल्याला 1 इंच कमी करून एक मार्किंग करायचं आहे. हे पहा, 1 इंच हे कमी केलं मी. ओके. तर आता आपल्याला अशी तिरकस रेषा एक ओढून घ्यायची आहे. हे पहा, बरोबर. आता या रेषेच्या खाली अजून एक रेषा आपल्याला ओढून घ्यायची आहे. फुल बस्टचा 13वा भाग. तर 30चा 13वा भाग किती येतो ते तुम्हाला मी भागाकार करून दाखवते. आहे 30चा 13वा भाग. 13 दुने 26, 10 6 गेले 4, 0 13 त्रिक 39. म्हणजे आपला 30चा 13वा भागाला 2.3. ओके. 2. हे बघा, इथे 2.3 एक आपल्याला मार्किंग करून घ्यायचे. 2.3 आणि एक सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. ही रेषा आपण ओढून घेतलेली आहे. छातीचा 13वा भाग हे अंतर, म्हणजेच हे आपलं अप्पर बस्टचं अंतर येते. हे छातीचा 13वा भाग म्हणजे अप्पर बस्ट, जे आपलं अप्पर बस्ट असतो ते छातीचा 13वा भाग हे अंतर बरोबर आपलं येतं. आता आपल्याला टक्सची रुंदी किती टाकायची आहे, तर या टक्सची रुंदी आपण टाकणार आहोत 3 इंचाची. बरोबर 3 इंचाचा आपण टक्स देणार आहोत त्याला. इथे आता पहा, ही रेषा आपण वरती सरळ ओढून घेणार आहोत. हे पहा 3 इंचावरती, बरोबर. आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण हा जोडून घेणार आहोत. हे पहा, आता आपल्याला इथून प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. तर त्याआधी हे पहा, या बाजूने आपण 4 इंचावरती किंवा 4.25 इंचावरती एक मार्किंग करणार आहोत. हे पहा, आणि ही रेषा याप्रमाणे अशी जोडणार आहोत हे 4.25 इंचावरती. हे पहा. ओके. आता आपल्याला इथे राऊंडमध्ये शेप तयार करायचा आहे. प्रिन्सेसचा शेप आपल्याला द्यायचा आहे. परत एकदा माझ्याकडे पेपर फिरवून घेते आहे, फक्त उलट करते आहे, मला शेप द्यायला सोपं जावं म्हणून, कारण त्या बाजूने मला शेप देता येत नाही. हे पहा, याप्रमाणे असा गोलाकार शेप देऊन असा खाली आपल्याला न्यायचा आहे. बरोबर. हा झाला आपला प्रिन्सेस कटचा शेप. बरोबर. पहा किती छान आलेला आहे. ओके. आता परत एकदा मी आहे त्या स्थितीत माझ्याकडे हे शेप करून हा शेप माझा देऊन झालेला आहे प्रिन्सेसचा. बरोबर. आता आपल्याला कमरेचं मार्किंग करायचं आहे. त्याआधी
ही पहा, ही आपली चेस्ट लाईन आहे फुल बस्टची, बरोबर. त्याच्यामध्ये काय करायचं असतं, प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवताना आपलं फुल बस्टचा चौथा भाग, फुल बस्टचा चौथा भाग किती तो 30चा 7.5 इंच, बरोबर. हे पहा 7.5 इंचावरती एक मार्क करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 इंचाचं लुजिंग देणार आहोत, किती 1 इंचाचं, बरोबर. आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.25 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. हे पहा, ओके. ही रेषा आपली थोडीशी पुढे जाणार आहे. हे पहा, ओके. आता हे रेषासुद्धा आपण थोड्याशा पुढे वाढवून घेऊ, म्हणजे आपल्याला कटिंग करताना कमरेचं वगैरे व्यवस्थित लक्षात येईल. ओके. आता पहा, हा जो आपण शेप दिलेला आहे तर तो पहिला आपल्याला असं मोजून घ्यायचा आहे सुरुवातीला या पॉईंटपासून, बरोबर. हे पहा, किती आलेलं आहे आपलं 6 इंचाला 1 पॉईंट कमी. तर आपली ही रेषासुद्धा आपल्याला 6 इंचाला 1 पॉईंट कमी एवढीच आली पाहिजे. तर ही सुद्धा मोजून घ्यायची आहे आपली. तर ही किती येते आहे 5.25 इंच. मग आपल्याला 6 इंचाला 1 पॉईंट कमी, म्हणजे आपल्याला हे इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे हे पहा, ही आपलं एवढं अंतर वाढलेलं आहे ह्या बाजूने. तर त्याच्यावरती एक सरळ रेषा आपण ओढून घ्यायची आहे, एकदम सरळ. हे पहा, तर हे किती वाढलं खाली आपलं अंतर, अर्धा इंच आणि 1 पॉईंट असं एवढं असं अंतर वाढलेलं आहे खालच्या बाजूला आपलं. ओके. तर पहा, आता आपल्याला कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे. कमर किती आहे 24.5 इंच. 24.5चा चौथा भाग 6.1, बरोबर. हे तर आता पहा, हे जे अंतर आहे आपलं किती आहे, हे 2 इंचाचं, बरोबर. हे जे 2 इंचाचं अंतर आहे ते आपल्याला सोडून द्यायचे. हे पहा, हे जे 2 इंचाचं अंतर आहे आपल्याला सोडून इकडे 6.1 या बाजूला 6.1 वरती एक मार्किंग करायचं आहे. हे पहा 6.1, बरोबर. आणि ह्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचं आहे 1.25 इंच. हे पहा, बरोबर. आता पहा, आपलं फुल बस्टची लाईन याच्यामध्ये आपण हे 1 इंचाचं लुजिंग घेतलेलं आहे. तर आता आपल्याला बघा, हे आलं आपलं, ही फिटिंगची रेषा होती आपली, बरोबर. तर तिथून आपल्याला एक क्रॉस रेषा ओढून घ्यायची आहे. हे बघा, हे आहे आपल्या कमरेचं मार्किंग केलेलं आपण. तर पहा आता कशा पद्धतीने आपण रेषा ओढून घेणार आहोत. हे पहा, आता थोडंसं इकडे आत जाणार आहे ही रेषा. हे पहा, तर त्याचप्रमाणे आपलं हे 1.25 इंच शिलाई मार्जिन आहे. हे पहा, बरोबर. आता आपला पुढच्या भागाचं माप शोल्डर, पाठीमागच्या शोल्डर आपण 5.25 इंचाचं टाकलं होतं आणि पुढच्या भागाचं शोल्डर आपण 5.5 इंच टाकलं होतं. त्यामुळे काय होतं की आपल्या पुढच्या भागाचं माप 1/2 इंचाने वाढून जातं. म्हणजे अप्पर चेस्ट 29 होती तर हे 30 इंचाची पुढच्या भागाची घडी होऊन जाते आपली, किंवा 7.5 इंच म्हणजे छातीचा चौथा भाग. हे माप आपलं इथे झालेलं आहे. तर 7.5 आणि इकडे पुढे 1.25 इंच शिलाई माया हे अंतर, बरोबर. तर आपण इथे 1 इंच लुजिंग दिल्यामुळे हा भाग थोडासा आपला वाढलेला आहे, कारण फुल बस्ट आपला 30 इंचाचा आहे. हे पहा, आता आपल्याला ही रेषा इथे ओढून घ्यायची आहे, बरोबर. आणि आता इकडे शिलाई मार्जिन हे पहा, हे याप्रमाणे. ओके. हे आपलं 1.25 इंचाचं शिलाई मार्जिन आहे. हे पहा, हे 1.25 इंच, इथपासून 1.25, इथे सुद्धा 1.25 आणि हे सुद्धा 1.25, इकडे बरोबर 1.25 इंच. ओके. आता काय करायचं आपल्याला, पाठीमागच्या भागाला हे आपण तिरकस अर्धा इंच कापलं होतं, कट केलं होतं, त्याचप्रमाणे आता पुढच्या भागाला सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं. त्यासाठी काय करायचं आहे, हे पहा,
हा जो पाठीमागचा भाग आहे तो याप्रमाणे असा या रेषेवरती ठेवून घ्यायचा आहे, याप्रमाणे. आणि मग आपला हा पुढच्या भागाचा मुंडा थोडासा वरती जाणार आहे, हे पहा याप्रमाणे असं. हे पहा. तर आता आपल्याला कट करायला मार्किंग कुठं करायचं आहे, इथे. हे पहा आता आपल्याला ही रेषा आणि ही रेषा अशी क्रॉसमध्ये ओढून घ्यायची आहे, बरोबर. आता पहा, आता आपल्याला परत एकदा आपलं कमर मोजून घ्यायचं आहे. तर या बाजूला आपण किती अंतर सोडले, 2 इंच, बरोबर. तेच 2 इंच आपण इकडे हे सोडून द्यायचं आहे. हे पहा 2 इंचापासून इकडे आपल्याला कमरेचा चौथा भाग 6.1, बरोबर. कुठे आलं 6.1, इथे, बरोबर. आणि त्याच्यामध्ये 1.25 इंचाचं शिलाई मार्जिन आपलं बरोबर आहे की पाहायचं, एकदम परफेक्ट येणार आहे आपलं, म्हणजे आपण हे इथून कट करू शकतो. आता पहा, इथे थोडंसं तुम्हाला बाहेर गेल्यासारखं वाटत असेल सेम, बरोबर. तर तुम्ही इथून 1/2 इंच कमी केलं तरी चालेल, म्हणजे तुमच्या कपड्यावर डिपेंड असतं ते. समजा तुमचा कपडा जर थोडासा हार्ड असेल किंवा असा स्ट्रेच नसेल होत, थोडासुद्धा मऊ नसेल किंवा हार्ड असेल, तर तुम्हाला हे अंतर बाहेर गेलेलं चालणार आहे. आणि जर तुमचा कपडा सॉफ्ट असेल तर तुम्ही हे 1/2 इंच आतमध्ये घेतलं अंतर तरीही चालेल, हे पहा इथे. आणि मग तुम्ही हे अशी रेषी ओढू शकता, इथून. मग बरोबर तुम्ही असं क्रॉसमध्ये बरोबर असं ओढू शकता, की 1/2 इंच आत घेतलं तरी चालेल. म्हणजेच काय, तर हे पहा फुल बस्ट आहे आपलं 30 इंचाचं, 30चा चौथा भाग 7.5. त्याच्यामध्ये मग तुम्हाला किती म्हणजे लुजिंग किती द्यायचं, 1/2 इंचाचं. हे पहा हे 1/2 इंचाचं लुजिंग द्या आणि त्याच्या पुढे 1.25 इंच शिलाई माया ठेवा, हे पहा, बरोबर. कपडा तुमचा सॉफ्ट असेल तर तुम्हाला हे मार्किंग करायचं आहे, हे पहा. मग तुमचं बरोबर असं इथे क्रॉस रेषेमध्ये येऊन जाणार आहे, हे पहा ही रेषा. आणि कपडा तुमचा हार्ड असेल तर हे जे इथून एवढं जे अंतर दिलेलं, म्हणजे लुजिंग मी 1 इंचाचं दिलेलं आहे, ते अगदी परफेक्ट आहे. आणि कपडा एकदम सॉफ्ट असेल मऊ तर 1/2 इंचाचं लुजिंग तुम्ही देऊ शकता, ओके. तर मग आता आपण कट करून घेऊया. तर कट करताना व्यवस्थित लक्ष द्या. हे पहा आपल्याला इथून कटिंग करायचं या रेषेपासून. हे आपलं खाली एवढं अंतर वाढलेलं आहे, बरोबर. हे पहा, ओके. आता माझा कपडा सॉफ्ट असल्यामुळे मी हे आतल्या शेपचंच मार्किंग कट करणार आहे, 1.25 इंच. हे पहा आता आपल्याला हे इथून असं कट करून घ्यायचं आहे. हे पहा आता आपल्याला हा टक्स कट करून घ्यायचा आहे. हे पहा आता आपला हा जो टक्स लाईन होती फुल बस्टची, तिथे एक नॉच लावून घ्यायचा आहे. हे पहा ओके, इथे एक नॉच लावून घेतला आपण. आणि आता इथे एक नॉच लावून घ्यायचा आपल्याला.
हे पहा. आता पहा, हा जो आपला सेंटरला आपण जे नॉच लावले होते हे पहा, तर हे नॉच आपण असे मिळवले तर पहा इकडे आपला टक्स आपोआपच तयार होऊन जातो. इथे आपल्याला वाढवायची गरज नाही, बरोबर. असं घेतला की खाली हे पहा आपला हा 3 इंचचा टक्स तयार झाला. आणि हा आपण ज्यावेळेस असा सेंटर हे 2 नॉच लावलेले असे मिळवतो त्यावेळेस इथे आपोआपच टक्स तयार होऊन जातो आपला, बरोबर. वेगळा असं टक्ससाठी कटिंग करायची गरज नाही. आता मी गळ्याचा शेप हा पुढच्या गळ्याचा शेप कट करून घ्यायचा आहे. हे पहा, तर आता हे आपलं कटिंग झालेलं आहे. पण त्यामध्ये आता आपल्याला काय करायचं, ॲड करायचं आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं की मी या बाजूने हुकाई पट्टीसाठी मार्जिन ठेवलेलं नव्हतं, बरोबर. तर आपल्याला कपड्यावर कटिंग करताना या बाजूने शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. तर त्यासाठी मी इकडे 2 ॲरो काढून घेते. इकडे शिलाई मार्जिन आपल्याला वाढवायचं आहे. आणि या बाजूलासुद्धा, या बाजूला आपण हा साईड पार्ट जोडणार आहोत, हा प्रिन्सेस कटचा. तर या बाजूलासुद्धा आपण अर्धा इंच, म्हणजे तुम्ही जेवढं शिलाईमध्ये दाबत असाल तेवढंच तुम्हाला या बाजूने वाढवायचं आहे. असं तुम्ही पाव इंच दाबत असाल तर पाव इंच वाढवा, अर्धा इंच दाबत असाल तर अर्धा इंच वाढवा, बरोबर. तसंच या बाजूने सुद्धा, इकडच्या बाजूने, या बाजूने असं जेवढं तुम्ही शिलाईमध्ये दाबता तेवढं वाढवून घ्यायचं आहे, बरोबर. बाकी कुठेही वाढवायची गरज नाही, खाली नाही किंवा कुठेही नाही, बरोबर. लक्षात आलं. या बाजूने हुकाई पट्टीसाठी शिलाई माया वाढवायची आहे, शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. आणि या बाजूने सुद्धा शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. हे ॲरो मी त्यासाठीच दाखवलेले आहेत की शिलाई मार्जिन आपल्याला या बाजूने वाढवायचं आहे, बरोबर. त्याचप्रमाणे आता इकडे सुद्धा मी ॲरो दाखवते आहे. आपल्याला हे इकडे या बाजूने सुद्धा शिलाई मार्जिन वाढवायचं आहे, ओके. तर हे आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. आता ह्याची तुम्हाला मी स्लीवचं कटिंग करून दाखवणार आहे. तर हे पहा, याच्यासाठी स्लीव्ज कटिंगसाठी मी न्यूजपेपर घेतलेला आहे. तर बाहीची लांबी आहे आपली 9.5 इंचाची. हे पहा, बाही उंची आहे आपली 9.5 इंच. आणि दंड घेर असणार आहे 9 इंचाचा, बरोबर. आता बाही कटिंगसाठी आपल्याला बाही उंची आणि दंड घेर आणि मुंडा घेराचा माप लागणार आहे. मुंडा घेर आहे आपला 13.5 इंच, बरोबर. तर मग पहा, बाही उंची 9 इंच अधिक 1 इंच म्हणजे 10 इंचावरती मी एक मार्किंग करणार आहे. म्हणजे 1 इंच प्लस करून 10 इंच अशी बाहीची उंची आपल्याला टाकून घ्यायची आहे. हे पहा, तसंच या बाजूने सुद्धा आपल्याला सरळ रेषा येण्यासाठी अजून एक मार्किंग करून घ्यायचं आहे 10 इंचावरती. ओके. आता आपण सरळ रेषा आखून घेणार आहोत उंचीची. मार्किंग दिसतंय का तुम्हाला? हे पहा, दिसतंय ना. इथून इकडे 10 इंच, बरोबर. आता आपण दंड घेराचं माप टाकून घेणार आहोत. दंड घेर आहे 9 इंच, 9च्या अर्धे 4.5 इंच. आणि ज्याप्रमाणे आपण 1.25-2 इंचाची शिलाई माया ठेवलेली आहे चेस्टसाठी सुद्धा किंवा फिटिंगसाठी, तेवढंच या बाजूला सुद्धा दंड घेराचं सुद्धा मार्किंग करताना तेवढंच करायचं आहे. थोडंसं झूम करून दाखवते मी. हे पहा, ओके.
हो का. आता आपल्याला कॅप हाईट किती द्यायची याची 3.25 इंचावरती देणार आहोत आपण कॅप हाईट. 3.25 इंचावरती एक मार्क करायचं. कुठून पाई उंचीची रेषा आपण जी मार्किंग केलेली आहे तिथून इथे 3.25 इंच, इथून समांतर असं अजून एक 3.25 इंचावरती मार्किंग करायचं. म्हणजे आपली ही रेषा एकदम सरळ होईल. हे पहा, दिसतंय ना. आता पहा, आता आपल्याला मुंडागीर किती होता आपला 13.5 इंच. 13.5 इंचाच्या अर्धे 6.25 इंच. तर ते 6.25 इंच आपण आता मुंडागीर टाकताना आपण जेव्हा मुंड्याचा आकार दिला त्यावेळेस आपला मुंडा राऊंड 7.25 इंचाचा आपण रेडी केला होता, बरोबर. राऊंड येताना आपण मोजला तेव्हा 7.25 इंचाचा आला. अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतला होता. तर आपण बाही कटिंग करताना ते अर्धा इंच एक्स्ट्राचं नाही घ्यायचं आहे. जेवढा मुंडा राऊंड म्हणजे आपला मुंडा तयार मुंडा किती आहे 13.5 इंच. 13.5च्या अर्धे 6.25 इंच असं इथून क्रॉसमध्ये हे पहा 6.25 इंचावरती एक मार्क करायचं आहे. म्हणजे हा मुंडा घेराच्या अर्धे 6.25 या रेषेपर्यंत आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, बरोबर. आणि ह्याच्या पुढे 2.25 इंच आपलं शिलाई मार्जिन नेहमीप्रमाणे ठेवायचं आहे. हे पहा, ओके. हे पहा, आता आपल्याला या फिटिंगच्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत क्रॉसमध्ये. बरोबर. आता आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे बाईचा, बरोबर. तर पहा, आता शेप देण्यासाठी मी परत एकदा हा पेपर माझ्याकडे फिरवून घेते. हे पहा, इथपर्यंत ही जी फिटिंगची रेषा आहे म्हणजे हे आणि हे अंतर 6.25 इंचावरती हे पहा मुंडा घेराच्या अर्ध, बरोबर. इथपर्यंत आपल्याला हा सरळच ठेवायचा आहे आणि तिथून असा शेप देऊन घ्यायचा आहे बाईचा, बरोबर. तर पहा, हे पहा, थोडासा आपण असा बाहेरून देऊन घेणार आहोत आणि थोडासा असा नकळत 1.5 इंच खाली उतरवणार आहोत या बाजूला, ओके. ही थोडंसं आपण हे क्रॉस जी लाईन आहे थोडासा आपण गोलवा आकार इथे बाईला असा देणार आहोत नकळत असा. हे पहा नॉर्मली असा. तर आता मी बाही कटिंग करून घेते. हे पहा, आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप आपला द्यायचा राहिलेला आहे बाईला. तर हे पहा, तर इथपर्यंत असा 1.25 इंचापर्यंत सरळच घ्यायचं आहे आणि त्यानंतर हळूहळू असा हा शेप देऊन घ्यायचा आहे. नंतर ही बाई आपली ओपन करायची आणि मग हा मुंड्याचा हा शेप इथून बाईचा कट करायचा आहे पुढच्या बाजूचा, पुढच्या बाजूसाठी असणार आहे हा. हे पहा, तर आता हा शेप आपला याप्रमाणे दिसणार आहे. किती छान असा बाईचा शेप आलेला आहे पहा, ओके. तर थोडंसं अजून मी व्यवस्थित करून घेते जरा. हे पहा याप्रमाणे.
ती छान असा राऊंड बाही आपली कटिंग झालेली आहे. ओके, तर आपलं कटिंग हे पूर्ण झालेलं आहे. बरोबर. कुठे कुठे तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंट करा, मी परत एकदा तुम्हाला समजावून सांगेल. इथे एक असा ह्या बाईला मी नॉच लावून घ्यायचा राहिला आपला फिटिंगचा, जेणेकरून आपली फिटिंग सरळमध्ये येईल. बरोबर. हा इथे नॉच लावलेला आहे. बरोबर. तर पहा आता आपलं बाही कटिंग बरोबर झालेलं आहे की नाही ते कसं पाहायचं बघा. आता हा आपला आहे बॅक पार्ट. बरोबर. हा आहे बॅक पार्ट. तर ह्या बॅक पार्टचा याला आपला बाहीचं सुद्धा हा आहे पाठीमागची बाजू. बरोबर. पाठीमागच्या भागाचा मुंड्याचा सेप. तर आता ह्याचा मध्य हे बघा, इथे एक नॉच लावून दाखवते तुम्हाला. हा मध्य. बरोबर. सेंटर. तर हा पाठीमागचा भाग मुंड्याचा आणि हा बरोबर आपल्याला असा इथून तुम्हाला लावून दाखवते. हे पहा, हे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन शिलाईमध्ये जाणार आहे. इथे हे पहा, इथून हा नॉच लावलेला, इथून बरोबर मी तुम्हाला दाखवते चेक करून की आपलं बाही बरोबर जॉईंट तिथे पुरणार आहे की नाही जॉईंट करायला. हे पहा, बरोबर आपला हा नॉच बाहीचा आणि हे पहा बाहीचा लावलेला नॉच हा आणि आपला हा अप्पर चेस्टचा लावलेला नॉच. हे पहा, अगदी कट टू कट आपलं बाही बरोबर पुरणार आहे तिथे लावायला. बरोबर. म्हणजे आपलं बाहीचं कटिंग एकदम करेक्ट झालेलं आहे. बरोबर. समजलं. तर आपला व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर काय होईल, माझा जो नवीन व्हिडिओ येईल तो तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल किंवा लवकरात लवकर पाहायला मिळेल. ओके, चला तर मग धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल.